इथून पुढे बरे होईल भक्ती सुखे द्वंद वाढेल फेरा 84चा चुकेल धन मोकासी मी आलो रायाचा जोशी थोरा ऐका दादानो मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका याचा हा घात करील नेमाचा पाडील फाशी मी आलो रायाचा जोशी थोरा ऐका दादानो वासना बायको शेजारीन झगडा घाली मोठी दारून हिच्या पायी सारी नागवन घर बुडविसी मी आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो एक जनार्दनी कंगाल जोशी वरा सांगतो लोकासी जा शरण सद्गुरुशी फिरा चुकवा 84 मी आलो रायाचा जोशी ओरा ऐका दादानो विठ्ठला विठ्ठला प्रविशमम वाचिमम प्रसुप्तम संजीव यत्त केल शक्ती दरस्वतम न अन्योंच हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम पांडुरंग करू प्रथम नमन गण गण गणात बोले पांडुरंग करू प्रथम नमन भगवान बाबा की जय पांडुरंग करू प्रथम नमन भगवान बाबा की जय पांडुरंग करू प्रथम नमन जगन्नाथ महाराज दुसर चरण संतांची भगवान बाबा की जय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाचा यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची व दुसरे चरण सद्गुरूंचे नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मनोज मारुतले वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ महतात म्हणजे वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये आये हनुमंत विराजिये कथा करू अनुसार प्रेम सहित भक्ती करू पधारिये पवन कुमार हे दुख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख बंधन मारुती नंदन हे दुख बंधन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती वर्णी बोलनामध्ये से प्रेम काही कळा श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन न घडता मती उलमंदा श्री गुरु विठ्ठल भावी वंदा दाखव सेनेचे परमानंद नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मा गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्य रूपम करुणा करंतम श्री रामचंद्रम शरणम प्रपद्ये प्रभु के चरणों में सदा ही करहु पुनि पुनि प्रणाम कहू तुझे बोलू नाही मेरे प्रीतम श्याम साळंके जरी बोलत असे मंजुळ वाणी शिकवितो धनी वेगळाची इथून पुढे बरे होईल भक्ती सुखे द्वंद वाढेल फेरा 84चा चुकेल धन मोकासी मी आलो रायाचा जोशी रायका दादा नो विठ्ठला विठ्ठला इथून पुढे सरकून घ्या महिला मंडळ पुढे सरका पुढे सरका पुढे महिला मंडळ पुढे सरका सरक माय ते मागची माय सरका थंडी कमी आज तरी बी लय चादरी आणले हे माय सरक ना माय इतका मान तू व्यायाम बी देणार नाही सरका ते लाडकी बहीण मागची जगतवंदनी संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्ती पैठण निवासी श्रीमंत शांत आणि संत की ज्यांच्याकडे देवानं 36 वर्ष पाणी भरावं अभिरगुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग जम्मूद्वीपाचे गुरु भारत देशाचे गुरु जळगाव जिल्ह्याचे गुरु पाचोरा तालुक्याचे गुरु तुमच्या पाचोराचे गावचे गुरु तुमचे श्रीराम नगर चौक या चौकाचे गुरु तुमचे गुरु यांचे गुरु माझे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू बाबा सेवेला प्रारंभ करण्याअगोदर थोडा परिहार देणं गरजेचे आहे थोर आणि मान संतांच्या चरस्पर्शांनी पुनीत आणि पावन झालेली ही नगरी पाचोरा नगरी आणि या नगरीतील श्री संताजी तेली विवेक मंडळ पाचोरा शहर तेली समाज या मंडळानं बाबा आमचे लहान गुरुबंधू योगीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आमचे गुरुवर्य सावताजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि या ठिकाणी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या सप्ताहाचे आयोजन झाले बाबा तुम्ही या रंगात रंगून गेले आज दुसऱ्या दिवसाची सेवा आमचे हरिभक्त पारायण नारायण दादा चौधरी यांनी मला फोन केला आणि तुम्हा मायबापाचं दर्शन झालं मला असं वाटतं मी या परिसरात पहिल्यांदा आलो विठ्ठला 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 बाबा आज दुसरा दिवस तुम्ही या रंगात रंगून गेले किती रंगले लय लोकायला अभिमान आहे बाबा मी काय नाही तो प्रेत घरात पडेल राहतो बाहेर खिचडी शिजते लोकायला काही घेणे नाही ज्याला अभिमान असेल त्यानं करोड पुराण वाचा पहिल्या अध्यायामध्ये आलं 17 गावं लागता वैतरणी नदीचा प्रवास जे दान केलं ते मिळतं वस्त्र दान केलं यम नेता त्यावेळेला ऊन वारा थंडी त्याच्यापासून कामात मिळत पडतो दान केलं तर चप्पल बूट दान केले यम नेता त्यावेळेला तिथं कामात पडतात दान केले तर लोकांचे मारले तर तिकडची गोष्ट बाबा ए पोरण कुठे तिथून विठ्ठला 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 या रंगात रंगून गेले याच दे घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे किती रंगले ऐसी लागी लगन
मीरा हो गई मगन वो तो गली गली हरिगुण गाणे लगे. गोरोबा काका एवढे रंगले स्वतःचा पोरगा पायाखाली चेंगरला. कबीर महाराज एवढे रंगले कुत्र्यानं पोटरी फोडली तरी भानावर नाही. जनाबाई डोईचा पदर आला खांद्यावरी बरल्या बाजारी जाईना मी आता मज कोण मना करी. रंगला से रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाण. पार्था तोची संन्यासी जाण निरंतर माझा. बाबा हा भगवंताचा धर्म मंडप आहे. जगाचा बाप येतो बोलवायची पावर पाहिजे है ना. ये रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा ये रे देवा संतांच्या मेळात ये रे देवा ये रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा ये रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा. हे पांडुरंग भजनी रमले रे रामदेव कीर्तनी रमले रे रामदेव कीर्तन रमले रे. रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा ये रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा ये रे देवा भक्ताच्या मेळात ये रे देवा. जगाचा बाप येतो बोलवायची पावर पाहिजे. याच घडी देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. बाबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी जयाची वाची पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्र ओळखी जे इकडे यावया. कृते ध्यायती विष्णू त्रेते जे तो मके द्वापारी परिचरणम कलित तो हरि कीर्तनात. बाबा कलियुगी माझे करावे कीर्तन तिने नारायण देईल भेटी. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. चालले हो चालला का काय ये लवकर बाबा. फार जन्माचं पुण्य पाहिजे. तिळ तिळ पुण्य साच पडे तरी हे बहुता जन्मो जन्मिया बहु या मोरे दादा. वा 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 लय नाही इकडे या. महान भाग्य बाबा आमचे मोरे दादा सुद्धा कीर्तनाला आले. सुंदर उत्कृष्ट असे कीर्तनकार तुम्ही तर सगळे ओळखत असतील. वा लय आज कीर्तनामध्ये रंग आहे बाबा. आज कीर्तनच कसं काय. विठ्ठल 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 फार जन्माचं पुण्य पाहिजे बाबा. तेव्हा ही बुद्धी सुचते. कारण कृते ध्यायती विष्णू यादीत नावे तर प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबारीश शुक शौनक भीष्मदाल व्यान्य रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ बिभीषणादीन मा पुण्यानी परम भागवता न स्मरती. मग आपलं नाव कोणत्या यादीत पाहिजे. वैकुंठवासी स्वर्गवासी कैलासवासी. पुढचं लोक लिहित नाही गेल्याशिवाय राहत नाही बाबा. याच दे घडे देवाचे भजन. भगवंताचा दरबार आहे. टोचणारा खडा जरी उचलून फेकला तरी यादीत नाव येतं है ना. त्याच दे घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. बाबा रामायणात कथा आली. विदर्भ देशाचा राजा मरण पावला. त्यानं ब्रह्मदेवाला विचारलं देवा मला भूक लागली मी काय खाऊ. ब्रह्मदेवानं सांगितलं तुझं उतारा दाखव. कर्ज कशावर भेटतं उतार्यावर. ते बदलला आता नोटा माणसं. विदर्भ देशाच्या राजानं अन्नदान केलं नाही त्याला वरून खाली यावं लागत होतं. मेलेले प्रेत खावे लागत होते. आपलं तसं नाही बाबा. आपल्याला चिंता नाही. कारण वैष्णवांचे शिरोमणी भगवान भोलेनाथ. पंढरपूरचा पहिला वारकरी भगवान भोलेनाथ. पहिला भजन्या श्रीराम जय जय राम.
भगवान भोलेनाथ. त्या भोलेनाथाच्या बी घरात एवढ्या भानगडी. पार्वतीचा वाघ महादेवाच्या नंदीवर तुटून पडेल, महादेवाच्या गळ्यातला सर्प गणपतीच्या उंदरावर तुटून पडेल, कार्तिक स्वामीचा मोर महादेवाच्या गळ्यातल्या सर्पावर तुटून पडेल, जटेतून गंगा वाहते, कपाळावर अर्धा चंद्र आहे बाबा, हृदयामध्ये राम. ते भोलेनाथ एवढ्या भानगडी सूत्र चालतं का? कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाडा, पुष्पहारांच्या गंधास माळा, ताशाचा आवाज झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज झाला न गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा तुझ्या हळद गाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या हळद माळा, ताशाचा आवाज ताशाचा आवाज झाला गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज झाला गणपती माझा नाचत आला. हे मोदक लाडू गणपती बाप्पा. एवढ्या भानगडी तरी सूत्र चालतं का? कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहे बाबा. एक दिवस सती मागे लागली भोलेनाथाच्या. आपल्याला घर नाही, दार नाही, शेती नाही, संपत्ती नाही, एटीएम नाही, आधार नाही, कोणत्या बँकेत खातं नाही, लाडकी बहीण योजना नाही, काहीच नाही. काहीतरी करा. भोलेनाथाला राग आला, सोन्याची लंका स्थापन केली, लंकेची शांतता करायची, चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे. त्यावेळेला ब्राह्मण सापडेना. लय तपास केला दिलीप दादा, लय तपास केला. कश्यप ऋषीचा मुलगा, पुलस्त ऋषीचा मुलगा रावण एवढा वाईट नव्हता. रावणाची भक्ती होती, विण्याचा तार तुटला, शरीरातली नाडी ओढून बांधायचा, एक फुला पूर्ण पडलं, मुंडकं कापून ठेवून द्यायचा. आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं. रावणाच्या 3 प्रतिज्ञा, सोन्याला सुगंध आणेल, बर झाला आणला नाही, वासानं चोऱ्या झाल्या असत्या. दुसरी प्रतिज्ञा, समुद्राचं पाणी गोड करेल, बरं झालं गोड झालं नाही, लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा, स्वर्गाला शिडी लावेल, बरं झालं स्वर्गाला शिडी लावली नाही, नाही तर सगळे बेवडे चढून जाते, माळकरी मागेच राहून जाते. रावणाच्या 3 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही बाबा. आपण कुठे दमडके ताल में चिपडी खुशाल. त्याच्या मनात आलं तर चांगल्या चांगल्याचा धुवा उडवून देतो. पडन की होत बड़ाई गरीब का कुछ नहीं, लेन देन सब अदृष्टन का खेल. विभीषण को लंका दी, हनुमान को तेल, उसके जी में आए तो डाकू को वाल्मीकि बना देता, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता, कसौटी भक्तों के लेता, जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. हरिश्चंद्र राजा को 2 मन सोने को पत्नी बेचनी पड़ती, दरिद्री सुदामा को सोने की नगरी बना देता. खुद का बाप गया दशरथ वहां नहीं था और जटायु को मांडी देता. धनुर्धारी कर्ण को कुरुक्षेत्र में सुलवा देता, मुर्दे सच्चिदानंद बाबा को खड़ा कर देता. खुद का भांजा कुरुक्षेत्र में मरवा देता अभिमन्यु, और उसके ही बेटे की गर्भ में जाकर रक्षा करता. जनाबाई को सुई के पास भेज देता, सुई का पानी बना देता. तुकाराम महाराज की गाथा पानी में डालकर भी ऊपर तैराता. 100 बरस का बुढ़ा बन जाता, फिर भी तेरा नाम नहीं आता, नहीं तो 5 बरस का ध्रुवबाल उसको भक्ति प्रदान कर देता. कसोटी भक्तों के लेता, जिंदे को डुबा देता और मुर्दे को तैराता. त्याच्या मनात आलं ना बाबा, बलि को जाना तो वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू कोंबडी पिढी, पळीशी घालोनी पाताळी. सहस्राठ्याशी ऋषी भूमंडळी, हनुमंत दिवटा महाबळी, सेतू बांधोनी आसरी, रावण कुंभकर्ण केसी बळी, केळशी शिराची चेंडू फळी ना बय दारुगड, दारुगड बय दारुगड. चिपडी खुशाल. विभीषण लंकेत राहून बिघडला नाही, मंथरा अयोध्येत राहून सुधारली नाही, राम उभ्या आयुष्यात हसला नाही, कृष्ण कधी रडला नाही. 16 सहस्र नारी कृष्ण ब्रह्मचारी, खंडीवर अन्न खासी दुर्वास उपवासी, पांडवांच्या घरी देव वनवास, आंधळ्याचे 100 कौरव खलास, पितामह भीष्म अजन्म ब्रह्मचारी, बाणाच्या शेवर, जटायू एकदा तुटून पडला मांडीवर. ज्याच्या दर्शनाने शबरी तरली, एवढंच नाही, ज्याच्या पायाच्या मातीच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली. कोण होता तो? राम. पण रामाच्याही पोरानं रामावर धनुष्य लावून दिला बाबा. रामाच्याही पोरानं रामावर धनुष्य लावून दिला. आपला काय करेल म्हणून नम्र झाला भूतात, त्याने कोंडिले अनंत. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. बाबा 2च लोक श्रीमंत झाले आतापर्यंत या भूतलावर. 2च. कोण कोण? 2च लोक श्रीमंत झाले. कोण कोण? 2च लोक. कोण कोण? एक रतन खत्री,
एक लंकेचा रावण, एक द्वारकेचा कृष्ण. लंका सोन्याची, द्वारका सोन्याची. लंका जळाली, द्वारका बुडाली. कोणाच्या कामात पडली बाबा? कोणाच्याच नाही. आपलं काय चाललं? आपला खिडकीचा गज बी सोन्याचा नाही. आपल्या आता सोन्याची अंगठी, ते बी पंक्तीत बाकी, इधर चलो बाकी, उधर चलो बाकी, मेरे पीछे आओ. आमचं असंच चाललं बाबा. अतिक्रमण वटा, त्याच्या पुढे खाटा, त्याच्या पुढे बकरीचा कोटा, 4 पत्र, 3 बकऱ्या, 2 बैल, 1 कोंबडी, कोंबडीवर डालं, डाल्यावर बादली, बादलीवर टीव्ही, अंटीना पडेल, छत्री उडेल, चॅनल गायब. ओम नमो जगदंबे करून तुझा आंबे करून प्रारंभे डफावर थापतून तुझ्या शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू जगात गुणगान जी जी. शिवप्रभू जगात गुणगान जी जी. मंडळाचा हाती पिसळला शैलाने साज चढविला पूर्ण करून जायचा झाला. आधी नमन साधू संताला एकनाथाला नामदेवाला जगनाडे बाबाला पाचोरा तालुका श्रीराम चौकाला सप्ताह सुरू झाला. दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या माट्याला रामाजी राजे जे लोक बदललं. चांगलंय बाबा, चांगली मंडळी आली, काही का होईना. या बाबा, या ना इकडे स्टेजवर. मोरे दादा आले, तुम्ही बी या. आज कीर्तनच कस काय करा ते समजत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबा धन्यता द्यावी लागेल. पहिल्यांदा तुमच्या या परिसरात कीर्तनाला आलो. एकदा सावता महाराज मंदिरात झालं होतं, एकदा तिकडे झालं होतं. कोणता चौक आहे तो? दसरा चौक आहे का? तिकडे झालं होतं. वा वा, चांगली मंडळी येते बाबा इकडे बी. दुसरा दिवस. या बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. वा, चांगलंय बाबा. मंडळी चांगली आली. तिकडे मंडळी, इकडे मंडळी. वा, नाही तर बरेच गावचं नाव मोठं, लक्षण खोटं. कीर्तनाला सुरुवात झाली, समोर पाहिलं तीच मंडळी असते. फ्यूज उडेल, डिओ पडेल, डायनामिक खराब, साफ्टिंग जाईल, बर्नर उडेल, भुशिंगात जाईल, आट्या मरेल. अशांनी येऊ नये का? सर्वांनी यायला पाहिजे. सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचे नामे. यारे यारे लहान थोर सर्वांनी यायला पाहिजे. तरुणाची आवश्यकता आहे, पण आजचा तरुण संध्याकाळी अण्णा पडतो धरून. त्यानं इथं नाचायला पाहिजे. ते तिकडे नाचून राहिलं. कुठे रुसल म्हातार बसल दारात, आली भूताची वरात. म्हातार घुसल, आली भूताची वरात. भूताची स्वरात म्हणावी लागेल. महादेवाच्या वरातीत भूत नसले, ते आमच्या भूताने पाहिलं, मग आमची बी भूत वरात नाचायला लागले. यांनी पद्धती बदलवल्या. काही खाली आलतं वरे बंद पडतं, काही वरे आलतं खाली बंद पडतं, काही बँड बंद झाल्यावर बी आलतं, काही नवीन पद्धत निघाली. जीप काढून नाचायला लागले. जीप काढून कोण फिरतं काला कव्वा. महादेवाच्या वरातीत भूत नाचले, पण नवरदेवाच्या वरातीत सुरहणी नाचून राहिले बाबा. छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याच्या अगोदर हिंदूच्या माय बहिणीला उचलून जलाल खान्यात नाचवत होते. आता तीच पाळी फुकट आली. दुसऱ्या धर्माच्या पोरानं बँड वाजवायचा आणि त्या तालावर हिंदूच्या माय बहिणीनं नाचवली. आपली संस्कृती नाही. अल्लाउद्दीन खिलजी बत्ती दाताचा बोकड चितोडची राणी पद्मिनीच्या मागे लागला. चेहरा दाखव. आरशात चेहरा दाखवला. समोर दाखवायची पाळी आली. स्वतःला चाळून घेतला. हजारो प्रेत पेटले. हा माझ्या भारत देशाचा इतिहास आहे बाबा. झाशीची राणी लक्ष्मीबाई होती ती अकनार. ढाल छातीशी, पुत्र पाठीशी, कमरेला तलवार. स्वातंत्र्याची मिशाल आम्ही नाही सोडणार. शिवाजी राजा भाऊन गेला, गाजवली तलवार. त्यांचे वंशी आम्ही जन्मलो, पडलो थंडेगार. आमचं कसं चाललं बाबा? हम दो हमारे दो, ज्यादा हुए तो गुजरात भेज दो. कोणी विचारत नाही. लय फिरू राहिले 10वी 12वी ट्रकाच्या ट्रका. एम ए मोकार, बी ए बेकार, डी ए डंगरा फसेल. काही ना पाहुणे येणार, काही ना आली ती देईना, दिली ती राहीना, राहिली तिला पोर होईना. जन्माला आला आईला त्रास, शाळेत घातला गुरुजीला त्रास, लग्न झाल्यावर सासरवडीला त्रास, मेल्यावर कावळ्याला त्रास. उन्हाळा भर देवदरबारी नाचते बाई मी परवा कुणाची.
में थे बाबा। जागृत हुआ। चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया, चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया। अब गाय वाला आएगा तो घर घर में राम मंदिर बना देगा, घर घर में राम मंदिर। हाँ, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर। बन गया है मंदिर, नस नस में जो खून बहा है, खून तुम्हारे नाम का। हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का। अब मिले वो करो दिल में जो, चाहे कुछ भी हो जाए अंजाम बनाएंगे मंदिर। कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर। पावर पाहिजे बाबा, पावर। मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों, पावर पाहिजे, पावर। आमचं वावर चाललं गेलं पण पावर गेली तिकडची गोष्ट बाबा। काही कवायना चांगली धुळ्याकडे तलवारी सापडल्या, संभाजीनगरकडे रायफली सापडल्या। आम्ही एवढे बेधुंदे, आमच्या घरात साप निघला तर काठीने साप मारायला। बटाटे कापाचा चाकू तो भी 3 ठिकाणी वाकेले। मेरे देश की धरती रिकामी भरती। कुठंतरी जागृत व्हा, काळाची गरज आहे। चांगलंय बाबा। आपल्याला बी वाटतं आपलं बी निघाव गाणार, आपलं बी निघाव वाचवणार, निघतं पिणार। याला कारण जिजामातेनं रात्रभर भोलेनाथाची पूजा केली। आपल्यासारखं नाही, एक लोटा जल सारी समस्या का हल। हाव, आपला रविवार बुधवार चालू। येडा आहे का तो महादेव। रात्रभर पूजा केली, सकाळ झाली, दाशीला विचारलं, राजे उठले होते का? हो। काय केलं? दाशीने सांगितलं, मी माझं दूध पाजलं, राजे राहत नव्हते। दाशीला मारलं, राजानं उलट पकडलं, नरड्यात बोटं घातले, ते दूध काढून टाकलं। का? जर या महाराष्ट्रावर भगवी पताका फैलवायची असेल तर या छत्रपती शिवाजी राजांच्या शरीरामध्ये जिजामातेचं दूध पाहिजे। जिजामातेचे विचार होते, आजच्या जिजामातेला बाळाला दूध पाजायला वेळ नाही। बाळाजवळ बाटली दिली की त्या बाळाला असं वाटतं बाटलीच माझी आई आहे। बाटलीवर एवढं प्रेम करतं, एवढं प्रेम करतं, मरेपर्यंत बाटली सोडत नाही। बाबा, नाचणारी बाई बादशाच्या दरबारामध्ये बाल शोभा पाहायला गेले। जिजामातेला बातमी लागली, जिजामाता धाड धाड पळत गेली, राजांच्या कानफटीत आवाज ठोकला, नृत्यांगना थांबली, सगळं वातावरण स्तब्ध झालं। पण राजांनी हात जोडले, आई मला मारलं याच्याबद्दल नाही, माझा बाप पाहतोय, बादशाह पाहतोय, सारा गाव पाहतोय, मला का मारलं याचं कारण सांग। जिजामातेनं उत्तर दिलं, लक्ष देऊ नये का? तुझ्या बापाला पाहू दे, बादशाहला पाहू दे, साऱ्या गावाला पाहू दे, मी तुला का मारलं याचं कारण ऐक। मला बाया नाचवणारा नाही, मला बाया नाचवणारा नाही, मला बाया वाचवणारा राजा घडवायचा आहे, ही जिजामातेचे विचार होते। असे विचार जर प्रत्येक जिजामातेला झाले तर का रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही बाबा। चांगलंय, मंडळी चांगली आली, तरुण पोरं चांगले आले, बिचारे चपला चपला आणि इकडे नाही तर काढून घे ना, बस तिथल्या तिथे, नाही तर माझू ठेव। चांगलंय बाबा। काय काय बोला, लोक लय डोकं खाता, टाळी वाजवा टाळी वाजवा। मी म्हणतो बसले बसू दे, चालले जातील, मग काय करशील। मी बोललो कोणाला टाळी वाजवा काय, कुठे बी बसा, कशी बी बसा, फक्त असे उपगेलवानी बसू नका। ते रावेरकडे माझ्या पुढे 95 वर्षाचं म्हातारं, ते हाले बिना डोले बिना असं टाईट कीर्तन आटपल्यावर म्हणलं, बाबा कीर्तन समजलं नाही का? हो। ते 2-3 कार्यकर्ते आले, ते म्हणे, ओ बुवा ते बैर आहे। म्हणलं ओ बा, एक तास काठी टेकत टेकत ते म्हणे, का वापरला बाबा? म्हणलं बोला बाबा। म्हणे, हाय पंढरपूर आपल्या देश माशे का? एक तर म्हणे, महाराज मी 1.5 वर्षापासून गळ्यात माळ टाकली, मला अजून देव दिसला नाही। म्हटलं मग तू मागची खाटक्याची उधारी दिली का? एकानं पाया पडल्या, 20ची नोट ठेवली, मी खिशात घातली, मेडिकलवर गेलो, म्हणलं गोळ्या द्या दादा। मेडिकलवाला म्हणून तुमचं डोकं फिरलं? म्हणलं कस काय? म्हणे अर्धी 20ची आणि अर्धी 10ची। म्हणलं ओ, तुमच्या पाचोऱ्यात येता बरोबर ते आपले नारायण दादा, त्यांचे भाऊ, बऱ्याच ठिकाणी गेलो, चहा पाणी घेतली। नाही त्या चोपड्याकडे आम्ही दोघं गल्लीन चाललो, एका बाईच्या कडेवर पोरगा, तिथे पोराला गप्पैस बाबा धरून नीट। आता आम्ही पोरं धरणारे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी मुक्ताईची, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची। ओ टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी। चांगलंय बाबा, मंडळी चांगली आली, तरुण बी चांगले आले बाबा। इकडे तरुण, तिकडे तरुण,
साऊंडवाले तरुण, संबळवाले तरुण, पकवाजवाले तरुण, टाळकरी तरुण, विनेकरी तरुण, पेटीवाले तरुण, चोपदार तरुण. हो, नाही तर परिस्थिती कठीण आहे. हा, आता नाही तर त्याच्या कटिंगा बदलल्या वन साईड. कोणी विचारत नाही हो, लय फिरू राहिले 10-12 ट्रकाच्या ट्रका. उन्हाळाभर नाचून घ्यायचं, पावसाळ्यात कोणी विचारत नाही. श्रावण महिन्यात पोथ्याच पोथ्या, उदबत्त्याचा नाच, गुलाल खलास, तांदळाची रास ऐकायला 5-3 झपेल, 2 डुकल्या घेल, वासणाऱ्यांमधले पानं सोडेल. राम आला, सीता घेऊन गेला, कोणालेच पत्ता नाही. आले गणपती, 75 गल्या, 77 मंडळ, 78 अध्यक्ष, एकाला बी आरती येत नाही. एका हातात घंटी, एका हातात आरती. आरती फिरवतो, घंटी थांबते, घंटी हलवतो तर आरती थांबते. दोन्ही चालू होतं तर गणपती उठतो. गणपतीला गाणं चाना नाही. एक दारू पिऊन म्हणे, गणपती बाप्पा मोऱ्या, पुढच्या वर्षी लवकऱ्या. गणपती म्हणे, बेटा मी तर येईन पण तू राशीन तवा. आले नवरात्र, तरुण मित्र. आता ते नवरात्रात 9 दिवस काही जेवत नाही, काही एकच टाइम जेवतं. 10व्या दिवशी दसरा, दसऱ्या दुसऱ्या दिवशी एकादशी, एकादशी दुसऱ्या दिवशी हातात काळी पिशवी. म्हणजे तिकडची गोष्ट. बाबा तुमच्याकडे पोळा येतो का? पोळा, पोळ्याला बैलाला सजवता का माणसाला? बैल सनसन करतो का माणूस? पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याला? करला किती लोक उपवास धरता. 25-25 बोकडे एका गावात पुरत नाही. लोक म्हणतात महाराज पाऊस का पडत नाही? पण चांगला पडतोय बाबा पाऊस, काही का होईना. चांगली मंडळी. अरे तू तोंड चांगला बैस ना, चपला कोणीच नेणार नाही. आले तेच भाग्य आहे बाबा. आता त्याच्या कटिंगा बदलल्या, वन साईड. अशी फुल साईड आली, बुचडा कट बुचडा. बुचड्याला बी ते असं पांढरं लावून घेतं, कावळा आगल्यासारखं. एकांती इमलची पुडी काढली अशी 10 वाली, आणि ते लहान त्याला काय म्हणता? बच्चा. त्यानं त्या हातावर टाकलं, तो कालवलं, तोंडात टाकलं. पण समोरून कोणी माणूस आला, त्यानं लपवून घेतली. म्हणलं कर तो आला कोण? तो या बाप होता का? म्हणे हाव. म्हणलं मी बरोबर ओळखलं. तो म्हणे ओ बुवा तो माझ्या बाप होता. गोष्ट खरी, पण मग मी का त्याला घाबरतो? म्हणलं मग म्हणे तो याच्यातली अर्धी मारून देता, मग मला काय राहिली असती. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. विरोचनची पत्नी म्हणते भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया तो प्रभु पसारे हाथ. संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं, संत जंगल में भी जाते हैं तो मंगल बना देते हैं, लेकिन अतिरेकी की औलाद गांव में भी आती है तो दंगल फैला देते है. 4 पायाचा वाघ्या नावाचा कुत्रा, त्याला छत्रपती शिवाजी राजे कळाले, घोरपडीला तानाजी मालुसरे कळाले, मारीच मामा राक्षस असून राम कळाले, जटवी पशु असून राम कळाले, गजेंद्र पशु असून विष्णू कळाले, चेतक घोडा असून त्याला महाराणा प्रताप कळाले, 4 पायाच्यांना देवराज्य संत कळाले, 2 पायाच्यांना नाही कळाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्या बात आहे. चांगलंय बाबा. ते बाबा बी बसले तिकडे. ते बाबा, हे बाबा आपले संबळ वाजवता बाबा, थोराट बाबा. वा वा वा. जपी तपी ऋषी मुनी कारभारी बाबा, कृपाचार्य, द्रोणाचार्य. हो, अजून चष्मिनी काही काहीला. हे ज्युनियर के जिल जाते एवढा चष्मा. बरं गाडीत बसलं तर याला ड्रायव्हर 2 दिसता. पूर्वीचे मराठी सकाळी लवकर भावलं म्हणलं झालं ते जाहिरातची सवय ते. काय नाही, पूर्वीचे मराठे सकाळी लवकर उठे, ढाल तलवार घेऊन रानात पडत सुटे, कटे पण पिछे न हटे. आताचे 9-9:30 उठे, बिन तोंड डोळ्याचं चहावर सुटे, बशीचा काठ फुटे, पिछे न हटे गेलं ते. हा, खबरदार टाच मारून जाल पुढे, उडवील चिंधड्या राई राई एवढ्या. कोण्या गावची पाटील आपण चालला आता कोठे. उठ तानाजी उठ सूर्याजी, उठारी शेलान मामानो, मामानं मारलं उड्डाणाला, दातानं फोल्ड नरड्याला, उभं चिरलं उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला, उदय भानाला. धन्य धन्य तानाजी खरा बंगला, हिरा वीर मालुसरा, आद्रामर कीर्तनादी जगतात, कोणाला घेतला जाऊन रातोरात, जीवाची केली कान खैरात जी, जीवाची केली कान खैरात जी. छत्रपती शिवाजी महाराज की. पाय लांबे घालून बाबा. पहिले आभार आपले साऊंड वाले भाऊ, कन्हैया भाऊ. क्या बात आहे, चांगलं साऊंड आहे. आणि वरात बी चालू आहे तिकडे, आहे ना? 2 आहे का? 1? बापरे, चांगलं आहे. पण साऊंड चांगलं आहे बाबा, सांगायचं काम नाही. तिकडे पायाचं बी काम नाही. नाही तर म्हणजे मी उचल वाचल करतो अशातला प्रकार नाही. त्या बोधवडकडे गेलो, असा हातोड्यानं माईक ठोको तरी हलो म्हणे ना.
त्या मलकापूरकडे कीर्तन आटोपल्यावर समजलं आपला माईक बंद होता. काय काय गावात 55 वर्षाची परंपरा, समोर रेतीची बादली, त्याच्यात आसारी खोशेल, त्याला एकच माईक सुतईनं बांधेल, एकच भोंगा, तो बी राग राग पाहे, मागे 4-5 म्हातारे, त्याच्यात 2-3 वायरी तुटेल, 2 तर कीर्तन आटोपल्यावर म्हणे करतानी का सुरू. म्हटलं बेलो रे बाप. बरं मी म्हणू पुंडलिकावर देव, ते म्हणे पुंडलिक नवर देव. मी म्हणू कृपाळू सज्जन, ते म्हणे उपाळू सज्जन. तसं काय नाही बाबा, सुंदर असं नियोजन आहे या ठिकाणी. सारिता गोधने आम्ही गुंतलो या वचने, आम्हा झाले ने एका तेली आकारणे. बाबा आम्ही आलो मृत्यूलोकी, राम नामाचे धारकी, 3 मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लपविले मुख. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. संताजी महाराज त्या ठिकाणी बाबा जयंतीनिमित्त, पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं. धन्यता द्यावी लागेल. याच्यात तुम्ही रंगून गेले. आमची महाराज मंडळी, सुंदर साऊंड मंडप, सागर महाराज संगीत विशारद, त्यांचं वाजवणं गायन काही का होईना बाबा जे सांगितलं ते पखवाज गायन ते सुद्धा या ठिकाणी एवढं सांभाळून घेतायत, ते या ठिकाणी हजर आहेत. त्याच्यानंतर आमचे शंदू बाबा पितामह भीष्माचार्यांसारखे ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्याच्यानंतर आपले पेटीवाले बाबा राजाराम बाबा, आपले थोराट बाबा, आमचे कारभारी बाबा, क्या बात आहे. आणि ज्यांच्या संस्थेतले विद्यार्थी आमचे योगेशजी महाराज, चालला भाऊ ये लवकर. आमचे योगेशजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी येऊन बसले. बाबा आपल्या घरामध्ये 2च मुलं जास्त झाले किंवा पाहुणे आले तर आपलं डोकं फिरतं. एवढे मुलं सांभाळणे खरंच त्या ठिकाणी धन्य आहे बाबा. एवढे मुलं सांभाळून भागवत कथा कीर्तन करणे आणि त्या मुलांजवळ, कारण मुलं कठीण आहे. मुलं हो देवाघरची फुलं, साधी गोष्ट नाही. ते सोपं वाटतं आपल्याला, पण खरंच धन्यता द्यावी लागेल. महाराजांचा मोठेपणा ते सुद्धा या ठिकाणी माझ्या कीर्तनाला येऊन बसले. त्याच्यानंतर बाबा आमचे मोरे दादा, हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. ओ हो 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 हो. भारत माता की. आमचे मोरे दादा सुद्धा या ठिकाणी देशाची सेवा, परत कीर्तन, आणि किती ओव्या येत असतील कीर्तनात त्यांनाच माहिती. बाबा खरंच ज्ञानेश्वरी चिंतन ओव्या, आणि ते सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्याच्यानंतर बाबा आमचे या ठिकाणी चिखलीहून आपले भरत अण्णा, निर्मल सिडवाले, आपले ते त्यांचं नाव माहिती नाही मला, पण आमचे भरत अण्णा चिखली, जालन्याजवळ चिखली, ते सुद्धा या ठिकाणी एवढ्या लांबून कीर्तनाला आले आणि कीर्तन ऐकून सकाळी जाणार आहे. त्याच्यानंतर बाबा आमची वडगाव टेकची मंडळी आली. त्याच्यानंतर आपली सर्व बाल गोपाल मंडळी. वा आज तर साऊंड मंडप युट्यूब संस्थेचे का, वा रे वा, चांगले आभार मानावे लागतील. आणि आज तर हे सगळं पाहून मला बी असं वाटतं आपली बी पुण्यतिथी करून टाका, कारण एवढा योग कधी घडणार नाही. चांगलंय बाबा. विठ्ठल 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 लय लोकायला अभिमान बाबा, गाडी बंगला पैसा संपत्ती ट्रॅक्टर जेसीपी, लाईन गेली तर इन्व्हर्टर गेलं, सौर ऊर्जा गेली, चंद्र ऊर्जा. आपल्याला देवाचंच काम नाही. जे काल म्हटलं चालतो पंढरपूर, ते म्हणे आपलं पापच नाही. बोल नका फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक तर 85 वर्षाची आजी आली, ते म्हणे बाबा आपल्याला माळ टाकायची. म्हणलं एवढं वय झाल्यावर. एक 85 वर्षाची आजी आली, ते म्हणे बाबा आपल्याला माळ टाकायची. म्हणलं एवढं वय झाल्यावर. म्हणे बाबा सगळे दात पडले, आता सावलं जात नाही. हो देवाचंच काम नाही, तुला देवाचं काम नाही, पण देवाला तुझं काम आहे. ज्या दिवशी देवाला तुझं काम पडणार नाही, त्या दिवशी घरासमोर गर्दी जमल्याशिवाय राहणार. 4 खांदे करी एक मडक धरी, राम चालले पंढर. इकडे बी येता का ते बँडवाले?
आमच्याकडे आलं बाबा, ते म्हणे पिंजरा उडून गेला पोपट रिकामा झाला. अरे म्हटलं उलट झालं ते, फुल देशी पेल. बाबा सोबत येणार काही नाही. आमच्या सावता महाराज म्हणतात समयाशी सादर व्हावे, देव ठेवीन तैसे राहावे. कोणी दिवशी यमयती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटे बसावे. समयाशी सादर व्हावे. प्रत्येकाला जायचं, जातसी ध्रुव मृत्यू ध्रुव ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहरेते न तू शुचितु मरसी. उपजले ते नाशी नाशिले पुनरुपदिशी घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. बाबा हे नाश पावणार आहे, हे जाणार आहे. देह जाणार 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 जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह यशी काळो माखणार, यशी काळो माखणार, दशी काळो मागणार, दशी काळो मागणार. देव जाणार 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 जाणार, देव जाणार जाणार, देव जाणार जाणार. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, जाणार अरे वा, चांगलंय बाबा. एक संबळवाला भेटत नाही, आज दोन दोन संबळवाले. हो खरंच आनंद आहे. तिकडचं काय जोर करीन आपल्या पुढे आज. चांगलंय चांगलं. चपला काढून घेणार तू आण माझ. अंधार फार झाला, अरे दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपतीला फुलो, दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीला फुलो, दैवत छत्रपती. या मगाच्या जातीची फुलाची जातीची जगत वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. 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 माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली उपळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज. चांगलंय बाबा. शाळेत जातो का तू? शाळेत तो कितवी तो कपाळ तू कितवी जातो? सातवीत. नाव काय तू? उभं राहून नाव सांग. छत्रपती शिवाजी महाराज की. चांगलं उभं आहे. असं काय करू? मोठं नाव सांगतोय. नाव गौरव. सोपा प्रश्न आहे, लवकर उत्तर दे. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? मोठ्यानं सांग तिकडे पाहून. लोखंड. बैस खाले. असं हुशार पोरं पाहिजे. तू रे. हा तूच रुद्राक्षवाला तू. हा हा तूच 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 तूच. हा राय उभा. जाऊ दे, त्याचं काही खरं नाही. तो मागचा कड्यावाला. हा राय उभा. त्याचं काही खरं नाही. तू किती जातो? सातवीत. असा पोरगा पाहिजे. मोठा जोरात आवाज काढ. 1 1 91 1 2 92 1 3 1 1 91 1 2 92 1 3. मोठ्यानं सांग तिकडे पाहून. 1 3 93 1 3. बर सोपा प्रश्न आहे दुसरा. अरे थांब ना थोडसा. असं जोरात आवाज काढ मोठ्यानं. घड्याळ काटे किती? 3. हुशार पोरगा आहे. 26 जानेवारी कधी येतं?
बैस तो तिकडचा उभा राहतो. बापरे चांगले पोरं काही नाही. ते रावेरकडे एक पोरगा उभा केला, त्याला म्हणलं का रे रावणाची लंका कोण जाळली? तो झोऱ्या झोऱ्यान रडे, मी त्या दिवशी घरीच नाही होतो. विठ्ठल 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 बाबा. भगवंताचं चिंतन नामस्मरण किती चिंतन केलं. तुकाराम महाराजांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, अर्जुनाचे केस विठ्ठल विठ्ठल म्हणायची, चोखोबाचे हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. काय चिंतन होतं. हा किती दिवस जीवन जगला त्याला महत्व नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले तर कीर्ती जगा माझी. तुकाराम महाराज तीनदा आले, तीनदा वापस गेले, तीनदा आले. तुकाराम महाराज संताजी जगनाडे महाराज यांच्यासाठी बी आले. तुकाराम महाराज तीनदा गेले, तीनदा आले वापस. तुकाराम महाराज आहे ना. अभंग कोण लिहिले? तुकाराम महाराजांचे. शाबास, असे लोक पाहिजे हुशार. बाबा तुकाराम महाराज तीनदा गेले, तीनदा वापस आले. तुकाराम महाराज आपला म्हातारा गेला तर पत्ताच नाही. आपण आघारी टाकू टाकू मोकळे. आघारी आहे ना. आघारी समजते तुम्हाला? महिला मंडळ. तुम्हाला रावणाची रामाची 2 मूर्त्या सापडल्या एवढ्याला पितळी, कोणती उचलशाल? शाबास, मोठ्यानं सांगा. रामाची रावणाची एवढ्याला 2 पितळी मूर्त्या सापडल्या, कोणती उचलशाल? रामाची. समजा रामाची पितळी असली, रावणाची सोन्याची असली तर तरी बी मग तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ काय, तुळसाबाईची माळ श्रेष्ठ? आणा मग ते हे माळ घ्या. बाबा चिंतन केलं हो. सावता बाबा 45 वर्ष, ज्ञानोबराय 22 वर्ष, मुक्ताबाई 17 वर्ष 7 महिने 27 दिवस. तुकाराम महाराज तीनदा आले, तीनदा वापस गेले. हो. जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोड भंगा जाये, वडवानड त्रिभुवन खाया, तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. शबरी मातेच्या तोंडात जखमा झाल्या. राम म्हणता म्हणता बाबा आपल्या बी तोंडात जखमा झाल्या. इमलच्या पुड्या खाता खाता. एवढं चिंतन. त्यांची भक्ती होती बाबा ती. आमची भक्ती, आमच्या खिशात हरिपाठाचं पुस्तक, त्याच्यात सट्ट्याच्या चिठ्ठ्या. खरा तो एकची धर्म, शेजाऱ्याचे बांध कोरावे. कठीण आहे ते. म्हातारी बसली, म्हातारी म्हणते पहा ना तुम्ही किती कष्ट केले. म्हातारा म्हणता हो ना मी किती कष्ट केले. मंदिराचे घंटे चोरले, बैलाले घंट्या केल्या, मीटर घेतलं नाही, आकोडी टाकू टाकू आहे ना. पण बाबा एवढं चिंतन, एवढं चिंतन. गोंधळ बी केला त्यांनी. गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेळी, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ. वासुदेव हरिनाम संबळ, हरिनाम संबळ, वासुदेव हरिनाम संबळ. आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, घालावा गोंधळ, हरिनाम संबळ. ओ 10-5 घाला जेऊ, तुमची कपाशी असून देऊ. 10-5 घाला जेऊ, तुमच्या गोंधळाला येऊ. जिथे विठूचे रावळ, तिथे तुकयाचा गोंधळ. एवढा गोंधळ केला. पण गोंधळी सामान्य होते का? ते सोसायटीला निवडून येल होते का? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी.